शहाळं घेताना ते अगदी छोट्या साईजचं बघून घेतलं तर त्यामध्ये खूप कमी पाणी असतं, तसंच ते कोवळं असतं, मग त्यातलं पाणी हे बेचव किंवा अगदीच खारट लागतं. शहाळं घेताना ते नेहमी मध्यम आकाराचं घ्यायचं आणि गोलाकार बसकं घ्यायचं. जेवढं तुम्ही शहाळं गोलाकार घ्याल तेवढं त्याच्यामध्ये पाणी खूप जास्त असतं, अगदी अर्धा लिटर पर्यंत सुद्धा पाणी निघतं. त्याच्यामध्ये हलकीशी मलाई असते आणि ती खूप गोडसर सुद्धा पाणी असतं. शक्यतो पिवळसर चॉकलेटी कलरचं शहाळं घ्यायचं, त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी निघतं. नारळ जेवढं मोठं घ्याल तेवढं ते जुनं असतं, म्हणजेच त्याच्यामध्ये पाणी खूप कमी असतं आणि जी जाड मलई असते अगदी ते खोबरंच झालेलं असतं, पण ते पाणी खूप गोडसर लागतं. पण अशा शहाळ्यामध्ये फक्त 50 ते 100 ml पर्यंतच पाणी तुम्हाला मिळू शकतं. त्याचसोबत शहाळं जर हातामध्ये घेतलं तर ते अगदी जड लागलं पाहिजे. कानाजवळ ते वाजवून बघितलं तर पाण्याचा हलण्याचा आवाज आला नाही तर ते शहाळं खूप पाण्याने भरलेलं आहे समजायचं. पाण्याचा हलण्याचा आवाज जर आला तर समजायचं की त्याच्यामध्ये खूप जास्त मलाई आहे आणि त्याच्यात पाणी खूप कमी आहे. शिवाय त्याचा बॉटम अगदी चकचकीत असायला पाहिजे.